सो मोस्ट ऑफ दी मुलांचा काय होतं ना की ऑर्गॅनिक केमिस्ट्री एवढं स्ट्रॉंग नसतं, तर तुम्ही बघू शकता ह्याच्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण किती चॅप्टरचा किती जास्त मार्क्स वेटेज आहे. टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन बऱ्यापैकी केमिस्ट्रीमध्ये येत असतात. ह्या चॅनलमधनं जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही केमिस्ट्रीमध्ये चांगले पर्सेंटेज स्कोर करू शकता. आणि तुम्हाला टाइम ड्युरेशन 90 मिनिट्सचं दिलं आहे. म्हणजे जर तुम्ही 90 मिनिट्समध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री कंप्लीट नाही करू शकलात तर तुमचं फिजिक्स अँड केमिस्ट्री हे ऑटोमॅटिकली. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टर वाईज वेटेज फॉर केमिस्ट्री. जर तुम्ही MSc CET 2026च्या एक्झामला अपियर करणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. बिकॉज तुम्हाला माहिती असेल की रिसेंटली आपल्याला सीईडीने सिलेबस आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. नक्की तुम्हाला 11वीमधनं कोणते कोणते चॅप्टर्स येणार आहेत सीईडीच्या एक्झामला, 12वीमधनं कोणते चॅप्टर्स येणार आहेत. बेसिकली 12वीचा होल सिलेबस आहे, बट 11वीमधनं काही ठराविक चॅप्टर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. बट सीईडीने चॅप्टर वाईज वेटेज आपल्याला प्रोव्हाइड नाही केलं. तर आज मी तुम्हाला पूर्ण केमिस्ट्रीचा चॅप्टर वाईज वेटेज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. प्लस त्याच्यानंतर तुम्हाला केमिस्ट्रीसाठी कोणते यूट्यूब चॅनल फॉलो करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला केमिस्ट्रीचं प्रिपरेशन आत्तापासून तुम्हाला कसं करायचं आहे, तर हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. अँड ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट, जर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलेला तर लवकरात लवकर टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. ऑल्सो मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा, कारण की ह्याच्यावर पण मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट कंटेंट 60 सेकंड्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर नक्की मला इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, त्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली. सो आता आपण आपल्या इम्पॉर्टंट टॉपिकला सुरू करूया. सगळ्यात पहिला आपण टोटल वेटेज बघूया की नक्की पूर्ण वेटेज कसं असणार आहे. सगळ्यात पहिले 11वीच्या सिलेबसमधनं तुम्हाला 20% वेटेज असणार आहे. तुम्हाला माहिती असेल 20% म्हणजे किती, की तुम्हाला 10 क्वेश्चन्स हे तुम्हाला 11वीमध्ये येणार आहेत आणि 12वीमधनं तुमचे 40 क्वेश्चन्स येणार आहेत, म्हणजे 40 मार्क्सचे तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहेत. आता ह्याचा टोटल वेटेज आहे 50 मार्क्स. लक्षात घ्या की केमिस्ट्रीचा पेपर हा तुमचा 50 मार्क्सचा असणार आहे आणि तुम्हाला टाइम ड्युरेशन 90 मिनिट्सचं दिलं आहे. बट 90 मिनिट्स फक्त केमिस्ट्रीसाठी आहे का, तर तसं नाही आहे. 90 मिनिट्स तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्रीसाठी मिळून आहे. म्हणजेच काय की ह्या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्सचा पेपर तर सॉल्व करायचा आहे, त्याच्यासोबत तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपरसुद्धा सॉल्व करायचा आहे. तुम्हाला सेपरेटली टाईम प्रोव्हाइड नाही केला आहे. आणि लक्षात घ्या की तुम्हाला 90 मिनिट्स हे तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करावे लागतात, कारण की 90 मिनिट्सचं लिमिटेशन असतं. जर तुम्ही 90 मिनिट्सच्या वर टाईम घेतलात, म्हणजे जर तुम्ही 90 मिनिट्समध्ये केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व नाही करू शकलात, फिजिक्स अँड केमिस्ट्री कंप्लीट नाही करू शकलात, तर तुमचा फिजिक्स अँड केमिस्ट्री हे ऑटोमॅटिकली लॉक्ड होतो आणि डायरेक्टली तुमचं मॅथमॅटिक्स किंवा जर तुमचा बायोलॉजी असेल तर त्या पेपरवर तुमचं स्विच होतं. तर त्याच्यामुळे 90 मिनिट्स हे तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत. ओके, तर हे तुमचा 90 मिनिट्सचा असणार आहे. ऑल्सो जर तुम्हाला माहिती असेल की ह्याच्यामध्ये आपल्याकडे टोटल 26 चॅप्टर असणार आहेत केमिस्ट्रीमध्ये. 11वी आणि 12वीचे मिळून मी बोलतोय. 11वीचे टोटल तुमचे 10 चॅप्टर्स आहेत आणि 12वीचे टोटल तुमचे 16 चॅप्टर्स आहेत. तर हे तुमचे टोटल 26 चॅप्टर असणार आहेत केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये, जर तुम्ही सीईडीच्या पेपरला अपियर करत असाल तर. आता आपण 11वीचा चॅप्टर वाईज वेटेज बघूया की 11वीमधनं कोणते कोणते चॅप्टर्स आहेत तुम्हाला आणि त्याच्यामध्ये कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे. लक्षात घ्या, हा पूर्ण ॲप्रॉक्सिमेट डाटा आहे. ओके, म्हणजे आपण पूर्ण पास्ट इयरचा ॲनालिसिस करून हा डाटा आपण काढलेला आहे. सगळ्यात पहिले आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ह्याला 1 मार्क्सचं वेटेज आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहेत, म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन ह्या इथे येत असतो ॲप्रॉक्सिमेटली. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स 1 ते 2 क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये येत असतात. केमिकल बॉन्डिंग 1 मार्क्स. रेडॉक्स रिएक्शन 1 मार्क्स. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आणि ग्रुप 2 1 मार्क्स ह्याच्यावर वेटेज आहे. त्याच्यानंतर स्टेट ऑफ मॅटर ह्याला पण 1 मार्क्सचं वेटेज आहे आणि ॲड्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स ह्याला पण 1 मार्क्सचं वेटेज आहे. हे तुमचे 7 चॅप्टर्स झाले. त्याच्यानंतर अजून 8, 9, 10 हा पण चॅप्टर्स आहेत. सम बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्याला पण 1 मार्क्सचं वेटेज आहे. हायड्रोकार्बन्सचा पण 1 मार्क्सचं वेटेज आहे आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफला पण 1 मार्क्सचं वेटेज आहे. तर हे पूर्ण 11वीच्या चॅप्टर वाईज वेटेज आहे. मोस्टली 1 मार्क्सचं ह्याच्या इथे वेटेज दिलेलं आहे. आता कधी कधी काय होतं की कुठल्या तरी चॅप्टरमधनं कुठलाही क्वेश्चन येत नाही आणि काही चॅप्टरमधनं 1-2 पण क्वेश्चन्स येऊ शकतात. सो हे पूर्ण डिपेंड आहे, कारण की सीईडी सेल कधीच आपल्याला एक्झॅक्ट डाटा, एक्झॅक्ट चॅप्टर वाईज वेटेज आपल्याला प्रोव्हाइड नाही करत. सो हे झालं 11वीच्या चॅप्टर वाईज वेटेज. जर आपण 12वीचं बघितलं तर हे ते 12वीचं तुम्ही बघू शकता की आपल्याला 80% वेटेज 12वीच्या सिलेबसवर आहे. तर त्याच्यामुळे 12वीच्या सिलेबसमध्ये भरपूर काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्याच्यामधनं तुम्ही चांगले मार्क केमिस्ट्रीमध्ये तुम्ही स्कोर करू शकता. जसे की सगळ्यात पहिलेच सॉलिड स्टेट ह्या ते 3 मार्क्सचं ह्या ते वेटेज आहे.
सोल्युशनला पण 3 मार्क्सचं वेटेज आहे. आयोनिक इक्विलिब्रियमला पण 3 मार्क्सचं वेटेज आहे. केमिकल थर्मोडायनॅमिक्सला पण 3 मार्क्सचं वेटेज आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री याचा पण 3 मार्क्सचं वेटेज आहे. आणि त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स ह्याला पण 3 मार्क्सचं वेटेज आहे. सो मोस्ट ऑफ दी मुलांचं काय होतं ना की ऑर्गॅनिक केमिस्ट्री एवढं स्ट्रॉंग नसतं. त्यांना भीती वाटते की आपण CETच्या एक्झाममध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाही करून गेलो तर आपण चांगले मार्क स्कोअर करू शकतो का. तर तुम्ही बघू शकता ह्याचे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण किती चॅप्टर्सला किती जास्त मार्क्सचं वेटेज आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्ही फिजिकल केमिस्ट्री तुमचं स्ट्रॉंग असेल तर त्याला तुम्ही अजून स्ट्रॉंग करायचं ट्राय करा. त्याचे PYQs इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे हे तुम्ही करायचं ट्राय करा. त्याच्याने सुद्धा तुम्ही चांगले मार्क स्कोअर करू शकता जर तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री एवढं स्ट्रॉंग नसेल तर. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 ह्याला पण 1 ते 2 मार्क कुठल्या तरी शिफ्टमध्ये 1 मार्कच वेटेज येतो. कधी कधी 2 मार्क्सचे पण ह्याच्यामध्ये वेटेज येत असतात. तर 1 ते 2 मार्कच ह्याच्यामध्ये वेटेज आहे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स ह्याला पण 2 मार्कांचं वेटेज आहे. त्याच्यानंतर इथे अजून काही चॅप्टर्स आहेत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड ह्याला पण 2 मार्क्सचं वेटेज आहे. हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्स ह्याला पण हे येते 3 ते 4 मार्काचं ह्याचे वेटेज आहे. त्याच्यानंतर अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स ह्याला पण 3 मार्काचं वेटेज आहे. काही शिफ्टमध्ये 4 मार्काचं वेटेज असतं ह्याला. मोस्ट ऑफ दी शिफ्टमध्ये ह्याला 3 मार्काचं वेटेज होतं. त्याच्यानंतर अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स ह्याला पण 3 ते 4 मार्कांचं वेटेज आहे. कुठल्या तरी शिफ्टमध्ये ह्याच्यामध्ये 3 मार्क्सचं वेटेज येतं, कधी कधी 4 मार्क्सचं वेटेज येतं. सो 3 ते 4 मार्क्सचं ह्याच्यामध्ये वेटेज असतं. त्याच्यानंतर अमाइन्सला पण 2 मार्कांचं वेटेज आहे. बायोमॉलिक्युल्सचा 2 मार्कांचं वेटेज आहे. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री ह्याला पण 2 मार्क्सचं वेटेज आहे. अँड ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री ह्याला पण 1 मार्काचं वेटेज ह्याथे आहे. सो इथे तुम्ही लक्षात घ्या की जर तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही फिजिकल केमिस्ट्री पण तुम्ही इथे स्ट्रॉंग करू शकता, कारण की ह्याला पण बऱ्यापैकी इथे वेटेज आहे. कधी कधी केमिकल कायनेटिक्समध्ये 3 ते 4 मार्काचे पण क्वेश्चन्स हे इथे येत असतात. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण 3 ते 4 मार्काचे क्वेश्चन्स हे इथे येत असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जर फिजिकल केमिस्ट्री स्ट्रॉंग केलं तरी पण तुम्ही हे इथे चांगले मार्क स्कोअर करू शकता. सो ह्या इथे असे काही तुमचा चॅप्टर वाईज वेटेज असणार आहे. हे झालं 11वीचं हे इथे चॅप्टर वाईज वेटेज तुम्ही इथे स्क्रीनवर बघताय. त्याच्यानंतर 12वीचं चॅप्टर वाईज वेटेज तुम्ही इथे स्क्रीनवर बघताय. जर तुम्हाला ह्याची पूर्ण PDF पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती PDF मी तुम्हाला शेअर केलेली आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. पूर्ण चॅप्टर वाईज वेटेजची PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. आता हाऊ टू प्रिपेअर, तुम्ही आत्तापासून केमिस्ट्रीला कसं प्रिपेअर करू शकता. लक्षात घ्या की केमिस्ट्री हा वन ऑफ द स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जर तुमचा फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स हा तुमचा वीक असेल तर तुम्ही केमिस्ट्रीला स्ट्रॉंग करू शकता, बिकॉज केमिस्ट्री हे कम्पॅरेटिव्हली इझी आहे. तर तुम्ही ट्राय करा केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक चांगली करायचं, कारण की टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन बऱ्यापैकी केमिस्ट्रीमध्ये येत असतात. आणि त्याच्यानंतर PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व्ह करायचं ट्राय करा, कारण की केमिस्ट्रीमध्ये सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स येत असतात. किती प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत, प्रिव्हियस 3 to 4 इयर्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही करू शकता. जर तुम्ही एवढे केले तर आरामात तुम्ही केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क स्कोअर करू शकता. आता कुठले चॅनल तुम्हाला फॉलो करायचे आहेत, कोणते यूट्यूब चॅनल बेस्ट आहेत, तर सगळ्यात पहिले ऑल अबाउट केमिस्ट्री जे सोविन सरांचं चॅनल आहे हे तुम्ही केमिस्ट्रीसाठी फॉलो करू शकता. आणि त्याच्यानंतर अभिषेक सर केमिस्ट्री ASC सुद्धा चांगलं चॅनल आहे जे तुम्ही केमिस्ट्रीसाठी फॉलो करू शकता. ह्या चॅनलमधनं जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही केमिस्ट्रीमध्ये चांगले पर्सेंटेज स्कोअर करू शकता. सो आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल की चॅप्टर वाईज वेटेज नक्की कसं असणार आहे, तुम्हाला प्रिपेअर कसं करायचं आहे आणि कोणते बेस्ट यूट्यूब चॅनल्स आहेत. जर अजून तुमचे सजेशन्स असतील बेस्ट यूट्यूब चॅनलच्या रिगार्डिंग, जर तुम्हाला अजून कुठे यूट्यूब चॅनल माहिती असेल जे चांगलं आहे बट जे अजून अंडररेटेड आहे, जे अजून भरपूर लोकांना माहिती नाही आहे, तर त्या चॅनलचे नावसुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, म्हणजे दुसऱ्या मुलांना पण त्याची हेल्प होईल. सो आय होप हे सगळं समजलेलं असेल. जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलेला तर लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवर पण भरपूर काही कॉन्टेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे, भरपूर काही रील्सच्या फॉर्मॅटमध्ये शॉर्ट व्हिडिओज, कारण की मला माहिती आहे की आत्ताचं तुमचा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही बोर्ड एक्झामची प्रिपरेशन करताय, साईड बाय साईड सीडची प्रिपरेशन करताय, तर तुम्हाला टाईमला खूप व्हॅल्यू आहे तुमच्या. तर मी शॉर्ट फॉर्ममध्ये जेवढं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो तेवढी मी तुम्हाला इंस्टाग्राम थ्रू मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. तर मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. ऑल्सो काही डाऊट्स वगैरे असतील तर ते सुद्धा मला इंस्टाग्रामवर तुम्ही विचारू शकता, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.